वेलकम टू सुपरगर्ल्स लाईफस्टाईल। आता आम्ही चाललो आहे इंटरनॅशनल ट्रिपसाठी थायलंडला। तर आमची फ्लाईट आहे मुंबईवरून ते डायरेक्ट थायलंडला। आता आम्ही सगळ्या बॅग आधी लिफ्टमध्ये घेतोय आणि साई कॅब इकडे आणतोय मागच्या गेटला। आम्ही आता लिफ्ट मधनं बॅग काढत आहोत आणि कॅबमध्ये देणार आहोत ठेवायला बॅग्स। आणि आता आम्ही सरळ मुंबई एअरपोर्टला चाललेलो आहे। मी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे मुंबई एअरपोर्टला। आमचं प्लेन रात्री 12चं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही 3 वाजता निघालो घरातून आणि 8 पर्यंत तिथे पोहोचलो होतो एअरपोर्टला। आणि तसं पण प्लेन डिले झालं होतं। इथे आम्ही पोहोचलेलो आहे मुंबई एअरपोर्टला सगळ्या बॅग वगैरे घेऊन। आणि आम्ही टिफिन पण आणला होता तिथे एअरपोर्टमध्ये खायला। मी चाललेलो आहे प्लेन मध्ये बसायला। इथे तुम्ही प्लेन बघू शकता, एक इथे बाजूला पण प्लेन होतं।
आम्हाला रात्री 2 वाजता डिनर मिळालेला आहे प्लेनमध्ये, राईस आणि चिकन ग्रेव्ही. पण आम्हाला एवढं काय टेस्ट एवढी आवडली नाही, त्यामुळे तुम्ही पण आता सकाळचे 5:30 वाजले आहे आणि आता आमचं 1 तासात प्लेन पोचणार आहे थायलंडला 6:30 वाजता. तर आमचा डे 1 आहे थायलंडमध्ये आणि आम्हाला ब्रेकफास्टसाठी रॉयल बंगाल टायगर्समध्ये आणलं होतं आणि इथे टायगर पण होते. तर आम्ही इथे टायगर्सच्या इथे बसून ब्रेकफास्ट केला. पोहे होते, फ्रूट्स होते. तुम्ही इथे नक्की या थायलंडला आल्यावर. रॉयल बेंगाल टायगर्स म्हणून रेस्टॉरंट. आम्ही सगळे टायगर्सच्या इथे फोटो काढत होतो. साई कॅमेरात फोटो काढतोय आणि तुम्ही इथे बघू शकता सगळेजण ब्रेकफास्ट करतायत. इथे मम्मी वगैरे असे फ्रूट्स होते, परत रोटी होती खायला. टायगर किती क्यूट दिसतोय बघा. ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आम्ही इथे पण खूप फोटो वगैरे काढले. तुम्ही इथे बघू शकता किती छान आहे असं गार्डन टाईप बाहेर. तर आम्ही तिथून जाताना इथे एक कार होती, तर सगळ्यांनी फोटो काढले तिथं. आजी, पप्पा, मम्मी सगळ्यांनी फोटो काढले. भेटूया सेकंड ब्लॉगमध्ये. कंटिन्यू इन पार्ट 2. थँक यू फॉर वॉचिंग.